नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे भ्रम हे भरवले जात आहेत। कुणी म्हणत आहे आज मिळेल, कुणी म्हणत आहे उद्या मिळेल। तर या सर्व गोष्टींचा आढावा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे घेतला जाणार आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंटच्या माध्यमातून असेल, ईमेलच्या माध्यमातून असेल व इंस्टाग्राम आयडीला पर्सनली मेसेज करून असेल की प्रश्न असे येत आहेत की बाबा आमची फार्मर आयडी नव्हती, आम्हाला ह्या रकमेचा लाभ मिळेल का? त्याचप्रमाणे कुणाचं DBT नव्हतं, कुणाचं लँड सीडिंग नव्हतं। तर अशा बऱ्याचशा प्रकारे शेतकऱ्यांचं प्रश्नांचा हा भरपूरपणे साठा आता येत आहे। त्याचप्रमाणे काही शेतकरी कमेंट देखील करत आहेत। तर प्रत्येकाची कमेंट व सगळ्या या गोष्टी पाहणं पॉसिबल नाही आहे। तर जशा प्रकारे ज्या जिल्ह्याच्या जास्त प्रमाणात कमेंट आल्या व ज्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नांवर कमेंट आल्या त्या संदर्भाचा हा सविस्तरपणे व्हिडिओ असणार आहे व नमो शेतकरी व PM किसान योजनेच्या तारखाचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये केला जाणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा व तुमचा जो काही प्रश्न आहे म्हणजे लँड सीडिंगचा असेल, DBTचा असेल, फार्मर आयडीचा असेल, तर ह्या सर्वच प्रश्नांचा आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तर तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकॉन दिसते त्याला देखील दाबा, कारण ह्याच्या संदर्भात नवीन अपडेट आली किंवा निधी खात्यावर जमा झाला तर सर्वात लवकर तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, PM किसानचा 19वा हप्ता हा जनरली फेब्रुवारीमध्ये वितरित होतो व नमो शेतकरी ह्यांचा देखील हप्ता आता फेब्रुवारीमध्ये वितरित होणार आहे। पण ह्याचमध्ये आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आला आहे की येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये पीक विम्याचं म्हणजे हे नमो शेतकरीचा निधी खात्यावर मंजूर व रक्कम जमा होण्याचे निर्देश हे समोर आले। हे कसे काय? तर बघा 23 तारखेला जो काय आपल्या शेतकऱ्यांचा पुण्यामध्ये जी काही बैठक झाली मंत्र्यांची असेल त्यामध्ये भारताचे कृषी मंत्री देखील आले होते व जे काही मंत्रिमंडळाचं सदस्य आहे ते विराजमान होतं व त्यांची एक मीटिंग पार पडली। मीटिंगमध्ये जे केंद्रीय मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांनी असे आदेश दिले की बाबा महाराष्ट्राची प्रगती पाहावी तशी मध्य प्रदेश, हरियाणा व पंजाबसारखी होत नाही आहे। तुमच्या इथे धडता नमो किसानचा हप्ता पडला नाही, त्यांचा देखील निधी मिळाला नाही, त्याचप्रमाणे 25% अग्रिमाचा देखील मिळाला नाही व उर्वरित जो काही निधी आहे तो देखील खात्यावर जमा झाला नाही। तर त्यांनी सख्तपणे असे आदेश दिलेले आहेत व येत्या काही दिवसामध्ये PM किसान व नमो शेतकरीचा 6वा PM किसानचा 19वा हप्ता असे दोन्ही मिळून एकदाच खात्यावर जमा होण्याचे निर्देश समोर आलेले आहेत। तर ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल आणि ह्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता कुणाला मिळणार नाही ती मी एकाएकाने सांगतो। ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी नाही आहे त्यांना हा मिळणार नाही, त्याचप्रमाणे त्यांचं लँड सीडिंग व DBT नाही आहे, ह्या 3 गोष्टीमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर या रकमेपासून तुम्ही वंचित राहाल। त्याचमध्ये आता कोणाचं फार्मर आयडी नाही आहे तर तुम्हाला बनवून घ्यायचं असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला अतिशय मुबलक दरामध्ये आधार सेवा केंद्रावर, आमचं आधार सेवा केंद्र आहे, तिथून ह्या डॉक्युमेंट्सचा तुम्हाला सविस्तरपणे पुरावा केला जाईल। तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स सेंड करणं देखील गरजेचं आहे। वाटलं तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।